श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू द्यात हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 26 मार्च 2026 वार गुरुवार. या दिवशी दुर्गाष्टमी आलेली आहे. या दिवशी आपल्याला विशेष सेवा करायची आहे, ती म्हणजे 11 लवंगाची. 11 लवंग एका वाटीमध्ये घ्यायच्या. त्यातली एक लवंग हातामध्ये उजव्या हातामध्ये घ्यायची. तर जो गोल भाग आहे तो आपल्याकडे असेल आणि देठ असेल ते तुळजाभवानी मातेकडे असेल. अशा पद्धतीने आपण एक लवंग हातामध्ये पकडायची, धरायची आणि आपण महालक्ष्मी अष्टक संपूर्ण म्हणायचं. सुरुवात होते अशी की नमस्ते सुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. हे संपूर्ण महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि नमो नमः म्हणत आपण तुळजाभवानीला ती लवंग आहे ती अर्पण करायची. अशा पद्धतीने जेव्हा आपण एक लवंग आपण अर्पण करत असतो, नमो नमः म्हणत असतो, तेव्हा आपली इच्छासुद्धा आहे तीसुद्धा इच्छा आपण माता तुळजाभवानीला बोलायची आणि अशा पद्धतीने आपण 11 लवंग अर्पण करून जी 11 लवंगाची जी सेवा आहे ती सेवा आपण करू शकतो. ही 11 लवंग आपण काय करायचं, दुसऱ्या दिवशी आपण एका कपड्यामध्ये ती बांधायच्या आणि जेव्हा आपण महालक्ष्मीला जाऊ तेव्हा आपण महालक्ष्मीला किंवा तुळजाभवानीला आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपण त्या लवंग आहे त्या लवंग आपण अर्पण करायच्या. तर ही 11 लवंगाची सेवा आहे. दुसरं असं आहे की आपण याच दिवशी आपण आपल्या देवीचा मानसन्मान करू शकतो. देवीची आपण ओटी जी आहे ती खणनाराने आपल्याला याच दिवशी आपल्याला भरायची आहे. आणि तिसरी सेवा म्हणजे अतिउच्च कोटीची सेवा आहे की या दिवशी आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण करू शकतो. चैत्र नवरात्रीमध्ये ही सेवा आपल्याला जमली नसेल, शक्य झाली नसेल तर या दिवशी नक्की आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. देवीवरती विश्वास ठेवत असला तर कमेंटमध्ये लिहा जय श्री तुळजाभवानी.